नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण सुशीला मंगल कार्यालय या ठिकाणी आहोत. या ठिकाणी मानाचा 5वा गणपती असणारा गणपती चौकातील सिद्ध गणेश ढोलताशा पथक या ठिकाणी आहे. गेले कित्येक दिवस या ठिकाणी प्रॅक्टिस करतात. लवकरच गणेशोत्सव येत आहे. जसजसा गणेशोत्सव जवळ येईल तसतसे कार्यकर्ते आणि सभासदांचा देखील उत्साह वाढत असतो. या ठिकाणी रोज संध्याकाळी साधारण 6 ते रात्री 9 साडेनऊ पर्यंत या ठिकाणी ढोलताशाची प्रॅक्टिस घेतली जाते. साधारण 2-4 दिवसापूर्वी आपण ढोल कसं वाद्य आहे याच्याबद्दल माहिती घेतली होती. आज आपण एक स्पेशल म्हणून ताशा, ढोल आणि ताशा हे शब्द एकत्र येतात आणि ढोल ताशाचं वाद्य ज्यावेळेस वाजतं त्यावेळेस समोरचा माणूस किती अरसिक असेल तरी त्याला कुठेतरी आकर्षण निर्माण होतं. नक्की ताशाचं वाद्य कसं आहे याच्याबद्दल अधिक माहिती आपण लवकर जाणून घेणार आहोत. आत्ता आपल्यासोबत जे लहान लहान मुलं दिसतात त्यांना प्रशिक्षण एक सर आहेत. पण त्याच्यावर थोडक्यात जाणून घ्या. सर नमस्कार, काय ओळख सांगाल आपली? नमस्कार, मी पार्थ सचिन ढोबळे. मी या पथकामध्ये गेली 18 वर्ष आहे. एक ताशावादक आहे. अगदी लहानपणापासून मी सुरुवात केली होती, अगदी पहिलीपासून. राहायला कुठे सर आपण? राहायला मी यशवंतनगर तळेगाव दाभाडे इथेच आहे. बरं, कशी आवड निर्माण झाली तुम्हाला ताशाबद्दलची? अगदी लहानपणापासूनच, म्हणजे अगदी म्हणजे जेव्हा अगदी चालायला लागलो, बोलायला लागलो त्यावेळेसपासूनच अगदी म्हणजे जी काय हातात वस्तू येईल ती वाजव, ती बडव. म्हणजे ओके, एक लहानपणी कुठलीही वस्तू दिसली जी हातात आली ती वाजव, ती सुरुवात झाली आपली. हां, त्यातून सुरुवात झाली. आईवडिलांनी पण प्रोत्साहन दिलं आणि त्यातून मग ढोल ताशात थोडं थोडं कळायला लागलं. आणि नंतर घरी माझ्या आजीने ताशा आणून दिला होता आणि त्याच्यानंतर छोटा स्टीलचा ताशा म्हणतो तर तो आणून दिला होता आपण. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू वाजवायला चालू केलं. आणि नंतर या पथकाची म्हणजे त्यावेळेस गणेश तरुण मंडळ पथक म्हणूनच ओळखलं जायचं. त्यावेळेस मग लहानपणी मला इथे आईने आणलं आणि त्यानंतर मग माझी हळूहळू इथे सुरुवात झाली. आणि मग पथकाबद्दल काय सांगाल? सिद्ध गणेश ढोलताशा पथक हे एक तळेगावचं एक नावाजलेलं पथक, सर्वात जुनं पथक आहे. आणि बऱ्याच हे पथक एक गणेश तरुण मंडळ संचलित सिद्ध गणेश ढोलताशा पथक म्हणून ओळखलं जातं. आणि यंदाचं किती वर्ष आहे त्याचं? यंदाचं गणेश तरुण मंडळाचं 124वं वर्ष आहे. आणि सिद्ध गणेश ढोलताशा पथकाचं 20वं वर्ष आहे. बरं, काय सांगाल आता? हे ताशा लहान लहान मुलं आहेत, अतिशय छान असे वाजवतात ते. हो, ताशा म्हटलं, ढोल आणि ताशा एकत्र आल्यानंतर एक वेगळंच वाद्य निर्माण होतं आणि एक वेगळंच एखाद्या माणसाने ऐकल्यानंतर आपोआप त्याला अंगात एक कुठेतरी एनर्जी येते. तर काय सांगाल ताशाबद्दल आपण? ताशाचे प्रकार काय आहे ते म्हणजे सामान्य लोकांना तर माहीतच नसतात, काय सांगू शकाल? ताशाबद्दल सांगायचं झालं तर ताशा हे पूर्णपणे वेगळं वाद्य आहे की ज्याला छंद आहे, ज्याला आवड आहे, ज्याला तालाचं ज्ञान आहे, ज्याला इच्छा आहे वाजवायची, तोच व्यक्ती हा ताशा वाजवू शकतो. आणि ज्याच्या अंगात ती कला आली, ज्याच्यात वाद्याचं ज्ञान आलं, तो हा ताशा अगदी सहजपणे वाजवू शकतो. आता ताशाचे प्रकार बोलायचे झाले तर एक साधा गंगा जमुना ताशा, एक चिगोडी ताशा, असे मेन 2 भाग येतात. एक तांब्याचा, एक पितळाचा ताशा असा भाग असतो. आणि त्यामध्ये पुन्हा चाव्या, म्हणजे ह्या ज्या साईडच्या किल्ले आहेत त्याला आपण चाव्या म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये तुमच्या साईजनुसार फरक पडत जातो. आणि त्यानुसार मग 8 चाव्या, 10 चाव्या, 12 चाव्या, 14 चाव्या असा प्रकार आहेत त्याच्यामध्ये. त्यानुसार पानाची साईज पण बदलत जाते. पूर्वीच्या काळी चांबड्याची पानं यायची ताशाला, पण आजकाल जनरली सगळ्या ठिकाणी पूर्णपणे फायबरचीच पानं वापरतात. बरं, तर हे जे लहान मुलं आहे किती दिवसापासून आणि कसं त्यांना ट्रेनिंग देतं आपण? यातली काही यावर्षी ॲड झालेली आहेत आणि काही जी आहे ती जुनी आहेत, 2-3 वर्ष झालेली आहेत त्यांना. आणि ट्रेनिंग म्हणलं तर आधी त्यांना काय येतं ते बघून मग आपल्या त्यानुसार ट्रेनिंग द्यावं लागतं त्यांना. बरं, ठीक आहे. एक थोडंसं वाद्य वाजून दाखवू शकता का माझ्याजवळ? आता ह्याला काय ताल म्हणजे काय असं नाव वगैरे असं? याला आपल्या साध्या भाषेमध्ये तर्री हा एक नावाजलेला शब्द आहे की तर्री ताशाची पडली की माहोल बनला, असं एक म्हणलं जातं आपल्याकडे. बरं, आता एक आणखी थोडंसं मोठं सगळे टीम मिळून वाजवू शकते? हो, एक सिंगलचा पिकअप घ्या सगळे मिळून. 1 2 3 4. ओके, ठीक आहे. धन्यवाद सर. थँक्यू.